नमस्कार. जनमत मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बातम्या आणि इतर सर्व गोष्टींच्या पलीकडे सर्व समाजामध्ये जनजागृतीचं काम करणाऱ्या या न्यूज चॅनलला तुम्ही दिलेला जो भरभरून प्रतिसाद आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आजचा विषय आहे येणारी विधानसभा 2024. अर्थातच जनमत मराठी प्रस्तुत कौल विधानसभेचा 2024 येत्या थोड्याच दिवसात कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील जे काही 288 मतदारसंघ आहे त्यांना पिंजून काढण्याचा, 288 मतदारसंघात तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा आमच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असणार आहे. साधारणतः सध्या जे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जे काही वारं वाहतंय, नाशिक शहर असू द्या किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्र असू द्या, सर्वच ठिकाणी विधानसभेचं वारं वाहतंय. 288 जागांपैकी किती जागा आपण लढवायच्या आणि किती आपला मित्रपक्ष आहे त्यांना आपण देऊ करायच्या यावर खलबत्त सुरू आहेत. 288 जागांपैकी शिवसेना शिंदे गट आहे, म्हणजे एनडीए जो आहे, बीजेपी अलायन्स जो एनडीए गट आहे, त्या एनडीए गटामध्ये बीजेपी आहे, शिवसेनेचे शिंदे गट आहे, त्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट आहे. एकंदरीतच सर्वांनीच मोठ बांधायला सुरुवात केलेली आहे. यातच मविया म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपली चाचपणी सुरू केली आहे. 288 मतदारसंघात आपल्याला किती उमेदवार उभे करता येतील आणि कसे निवडून आणता येतील हा संपूर्ण त्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीतच या येणाऱ्या 2024च्या विधानसभेचा जो काही कौल आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचं जीवन चित्रच बदलणार आहे. मागच्या म्हणजे गेल्या 4 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुका, ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याला इंडियाला काही खास असा प्रतिसाद मिळाला नाही. एकंदरीतच आपण जर आकडेवारी जर बघितली तर भारतीय जनता पार्टी 240 म्हणजे 400 पार म्हणणारी भारतीय जनता पार्टी 240 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलं. इतर काही पक्षांचा टेको घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. अर्थातच लोकसभेमध्ये बहुमतालाच, सर्वच ठिकाणी बहुमतालाच महत्त्व आहे, तर त्यांनी इतर जे काही पक्ष आहेत त्यांच्या मदतीनं आपलं सरकार स्थापन केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जर आकडा आपण बघितला तर 240 होते. इंडियन नॅशनल काँग्रेस INC मध्ये 99 जागा होत्या. समाजवादी पार्टीच्या 37 जागा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या 29 जागा. म्हणजे साधारणतः ज्या काही 545 जागा असतात, म्हणजे थोडक्यात 543 जागा असतात, ज्या 2 जागा आहेत त्या अँग्लो इंडियनसाठी राष्ट्रपती त्यावर निवड करत असतात. तर एकंदरीतच सर्व पक्षांनी व्यवस्थित काम केलेलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे मतदान गेलं असं सर्व स्तरातून ऐकायला मिळतं. कारण की 400 पारचा नारा देणारे साधारणतः 240 वरतीच थांबले. ठीक आहे, असो, लोकशाहीमध्ये लोकतंत्र आहे आणि ज्याचा त्याचा मतदान करण्याचा किंवा मतदान करण्याच्या आधी ज्या त्या सर्व बाबींचा विचार करून मतदान करत असतो. एकंदरीतच आपल्याला जर विचार करायचा झाला तर आता सध्या येणाऱ्या जी काही दिवाळी आहे, 2024ची जी काही दिवाळी आहे, सूत्रांकडनं माहिती मिळते की 2024 मधील त्या दिवाळीनंतरच म्हणजे सण उत्सव यांचा सर्वांचा झाल्यानंतर, सर्व सण आणि उत्सव संपल्यानंतर विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे, निवडणूक कार्यक्रम लागू होईल. 288 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये. एकूणच सद्यस्थितीत सर्वच पक्षांनी जास्तीची मूठ बांधायला सुरुवात केली आहे. शिंदे गटाने आपली चाचपणी सुरू केली. जवळजवळ 110 जागांवरती त्यांनी आपला दावा केलेला आहे. बीजेपी आहे, त्यासोबतच अजित पवार गट आहे. एकंदरीतच शिवसेना जे आहे, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी सुद्धा चाचपणी सुरू केली. अखेरच्या टप्प्यात आलेल्या बऱ्याचशा ज्या यादी आहेत, मतदारसंघामधील जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाने यादी सुद्धा तयार केल्याचं समजतंय. अर्थातच मेरिटवरती हे तिकीट दिलं जाईल किंवा मेरिटवरतीच उमेदवार निवडला जाईल असं सर्वच ठिकाणी ऐकायला मिळतंय. खास करून शिंदेकडनं, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात आलं की मेरिट पद्धतीमध्ये ज्याने काही जास्त रन केले असतील त्यालाच तिकीट देऊ केलं जाईल. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पक्ष आहे किंवा पक्षश्रेष्ठी आहे
यांचं काम सुरू आहे. अमित शहा जे आहेत, भाजपचे अमित शहा, ते मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. येणाऱ्या विधानसभा लोकसभेची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे आणि उमेदवार जे आहेत, उमेदवारांसोबत मेळावे नागपूरमध्ये ते आलेले होते आणि उमेदवारांसोबत मेळावे घेणं किंवा अनौपचारिकरित्या काही बैठकी पार पडणं असं त्यांचं कार्यक्रमाचं प्रयोजन होतं. एकंदरीतच विधानसभेचा जो येणारा जो काही काळ असणार आहे तो अनेक अर्थाने चर्चेला जाणार आहे. कारण येणाऱ्या विधानसभेच्या 2024च्या विधानसभेच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधलं चित्र अक्षरशः बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर शिंदे जे आहे, सेना जी आहे, शिवसेना जी आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, त्यातनं शिंदे गेल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, शिंदेचे 40 आमदार घेऊन गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली, मुख्यमंत्री झाले, तर या संपूर्ण गोष्टींचा विचार हा मतदार करणार आहे. येत्या दिवाळीनंतर हे जे काही मतदान आहे ते पार पडणार आहे आणि साधारणतः 288 जागावरती हे मतदान होईल. आता आपण जर विचार केला तर एकंदरीतच नाशिक जो काही लोकसभा म्हणजे नाशिकमधील जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघ 113 आहे. तिथे सुहास अण्णा कांदे जे आहे ते शिवसेनेकडनं उमेदवार आहेत किंवा आज ते शिवसेनेमध्ये आहेत. त्यानंतर मालेगाव मध्यमध्ये आहे मोहम्मद काली. त्यानंतर मालेगाव बाह्यमध्ये आहे दादा भुसे जे शिवसेनेकडनं आहे, शिंदेची शिवसेना तिच्यामधनं आहे. त्याच्यानंतर बागलांमध्ये आहे दिलीप बोरसे, कळवणमध्ये आहे नितीन पवार, चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ॲडव्होकेट राहुल आहे, तर येवलामध्ये आहे छगन भुजबळ, सिन्नरमध्ये आहे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे. त्यानंतर पंचवटी पूर्व म्हणजे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ढिकले, त्यामुळे राहुल ढिकले. त्यानंतर आहे देवयानी फरांदे नाशिक मध्य, नाशिक पश्चिम मध्ये आहे सीमा महेश हिरे, देवळालीमध्ये आहे सरोज आहिरे आणि इगतपुरीमध्ये आहे हिरामन खोसकर. आता येत्या काही काळामध्ये या संपूर्ण गोष्टींचं चित्र बदललेलं आपल्याला जर पाहायला मिळालं तर नवल वाटू देऊ नये. कारण की अनेक खलबतं सुरू आहेत. पक्षांतर्गत काही कार्यकर्ते नाराज असतील किंवा जे काही तिकिटासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नाराजी पण इथे सपशेल आपल्याला दिसणार आहे आणि त्या नाराजी नाट्यानंतर बंडखोरी पण होणार आहे. या बंडखोरीनंतर खऱ्या अर्थानं हे सगळं चित्र स्पष्ट होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी होणार आहे. म्हणजे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला बंडखोरीचं राजकारण, पक्षफुटी बाबत झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ किंवा सर्वच गोष्टींचा विचार केला तर यानंतर म्हणजे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या संपूर्ण गोष्टींची आपल्याला इत्यंभूत माहिती आपल्याला मिळेल. साधारणतः जनमत मराठीने आजवर अनेक ठिकाणी सभा ज्या झाल्या मंत्र्यांच्या असतील, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार असतील यांच्या घेतल्या. येत्या काही काळात आम्ही जनमत मराठीतर्फे जितके शक्य असतील महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मतदारांच्या भेटी गाठी घेणार आहोत. इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी आमच्या चॅनलला संपर्क साधावा. आमची टीम जी आहे ती असंही इच्छुक उमेदवारांना संपर्क करून त्यांच्या मुलाखती घेणारच आहे. एकंदरीतच त्यांचा असलेला अजेंडा, मतदारसंघामधील प्रश्न, मतदारसंघामध्ये आपण सामाजिक तत्वांवरचा विचार केला तर आपण आजवर एक उमेदवार म्हणून, इच्छुक उमेदवार म्हणून मतदारसंघात काय कार्य केले या सर्व गोष्टींची जी काही इत्यंभूत माहिती आहे ती आमच्या मुलाखतींमध्ये संपूर्ण देण्यात येणार आहे. एकंदरीतच नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नागपूर असेल, संपूर्ण ठिकाणी म्हणजे इव्हन बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आमचे प्रतिनिधी तैनात आहेत आणि या ठिकाणी आम्ही जे इच्छुक उमेदवार आहेत, जे कोणी आहेत त्यांनी जनमत मराठी या आपल्या चॅनलला संपर्क साधायचा आहे. जो काही आमचा कौल विधानसभेचा 2024 हा कार्यक्रम आहे यासाठी आपण संपर्क करा. आमचे प्रतिनिधी, आमचे जे कोणी बीटवर असलेले जे काही पत्रकार आहेत ते आपल्याला नक्की संपर्क करतील. आपण त्यांना संपर्क करून त्यांची गाठभेट घ्या आणि त्यानंतर आपण जे काही इच्छुक असाल संपूर्ण
विधानसभेच्या बाबतीतलं आपलं जे काही धोरण असणार आहे, येत्या विधानसभेला आपण कुठल्या प्रश्नांवरती आपण ती निवडणूक लढणार आहात या संदर्भात आपली डिटेलमध्ये चर्चा होणार आहे. त्या संदर्भात आम्ही काही इच्छुक उमेदवारांना आमच्या स्टुडिओमध्ये पण आमंत्रित करू आणि जे काही आहे आम्ही संपूर्ण मतदारसंघातही सोबत त्यांच्या असणार आहोत. सो परत एकदा जनमत मराठीतर्फे जे काही विधानसभेचा कौल विधानसभेचा 2024 हा कार्यक्रम आहे हा पाहायला विसरू नका. येत्या काही दिवसातच तुम्हाला त्याचे विविध एपिसोड्स पाहायला मिळतील. मतदारसंघामधील प्रश्न आणि जी काही नागरिक असतील, मतदार असतील, त्यांच्या समस्या या सर्व गोष्टींवरती आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. तर पाहायला विसरू नका जनमत मराठी. मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.